तर राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या संदर्भातली राज्यातली 10 थरारक दृश्य पाहूया। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं, तर गणपती कारखान्यामध्ये सुद्धा पाणी साचलं, त्यामुळे मोठं नुकसान झालं। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना पावसाने नुकसान केल्यामुळे मूर्तिकार संकटात सापडले। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंचच्या उंच लाटा उसळत होत्या। मुंबईमध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती त्यामुळे लाटांचा जोर वाढला। समुद्राने रौद्र रूप धारण केलं होतं। हार्बर मार्गावरची वाहतूक मुसळधार पावसाने विस्कळीत झाली होती। चुनाभट्टी इथं ट्रॅकवर पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। मिठी नदी, मिलिंदनगर, फिल्टर, पाडा, पवई परिसर या ठिकाणी पाणी साचलेलं होतं। एक जण नदीमध्ये पडला आणि पुढे त्याला बाहेर काढण्यात आलं, असं स्थानिक सांगतायत। नालासोपाऱ्यामध्ये गुडघाभर पाण्यातून नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू होता। काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव घेणा प्रवास करत होते। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरामध्ये पाणीच पाणी साचलं। घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं। मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे ट्रॅकमधून चालत जाण्याची वेळ प्रवाशांवर आली। लोणावळ्यामधील भुशी धरण सुद्धा ओसंडून वाहू लागलेलं होतं। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी गर्दी केली, मात्र भुशी धरणानं रौद्र रूप धारण केल्यामुळे पोलिसांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव केला। पावसाचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला। लोकल ट्रेन एकामागोमाग एक उभ्या होत्या। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडला। शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला।